नमस्कार, मी दीपक थोरात महाराष्ट्र आरंभ न्यूज मध्ये घेऊन आलो आहोत। बीड जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी पोलिसांचा धाक पाहायला मिळत आहे। गुन्हेगारांना कुठेतरी थांबविण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी अक्षरशः बीडच्या जिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव मॅडम व बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक प्रस्ताव तयार केला होता। संबंधित महिला पेडबीड पोलीस ठाणे हद्दीतील शेख नाजिया शेख पाशा वय 35 वर्ष या महिलेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। अनेक लोकांना त्रास होता, अनेकांचे भांडण तंटे व वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे हे पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्यामुळे या महिलेला आता उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव मॅडम यांनी पुढील 6 महिन्यासाठी बीड जिल्ह्याच्या हद्दीबाहेर स्थान रद्द करण्यात आलेलं आहे। या महिलेला तळीपारीची कारवाई केल्यानंतर अनेकांच्या भोवया उंचावलेल्या आहेत। कारण बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि त्यानंतर बीड जिल्ह्याचे सूत्र हे नवनीत कावत पोलीस अधीक्षक यांनी हाती घेतले। अनेक एमपीडी, तळीपार, मोका आणि गुन्हेगारांना धाक लावत या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये नवनीत कावत यांनी शांतता राखण्याचे काम केलेले आहे। नवनीत कावत यांच्या कार्यकाळामध्ये अनेक गुन्हेगार हे बिळात जाऊन बसलेले आहेत आणि नवनीत कावत यांच्या कामाचं बीड जिल्ह्यातील जनता कौतुक करत आहे। यातच महिला लेडी डॉनची जर या ठिकाणी तडीपारीची कारवाई होत असेल तर या ठिकाणी बीड जिल्हा पोलिसांचं खरंच कौतुक केलं पाहिजे। कारण बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कार्यकाळामध्ये अनेक गुन्हेगारांना आता बिळामध्ये जाऊन बसावं लागत आहे। यातच बीड जिल्ह्यातील जी तडीपार झालेली महिला आहे शेख नाजिया शेख पाशा, या महिलेला पुढील 6 महिन्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये मतदानाचा हक्क बांधवायचा असेल तर न्यायालयाची, जिल्हाधिकाऱ्यांची, पोलीस अधीक्षकांची परवानगी घेतल्याशिवाय तिला बीड जिल्ह्यामध्ये येता येणार नाही। तसेच या ठिकाणी आजच्या घडीला जर पाहिलं गेलं तर अनेक गुन्हेगार या ठिकाणी या महिला नाजिया शेख तडीपारीच्या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत आणि या महिलेला आता बीड जिल्ह्यामध्ये पुढील 6 महिने प्रवेश नसणार आहे। जर ते कायद्याचे उल्लंघन केले तर कायदेशीर गुन्हाही दाखल होऊ शकतो। बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये राहता येणार नाही आणि बीड जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांना शेख नाजिया शेख पाशा या महिलेने त्या ठिकाणी आपली माहिती द्यावी लागणार आहे। कारण ज्या ठिकाणी ही महिला राहणार आहे त्या पोलीस स्टेशन अंतर्गत त्या महिलेवरती नजर ठेवली जाऊ शकते आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यातील महिलेवरती जर तडीपारीची कारवाई होत असेल तर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी ही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही। नवनीत कावत यांचं खरंच कौतुक करण्यासारखं कार्य आहे। मी दीपक थोरात, दैनिक महाराष्ट्र, कॅमेरामॅन नाना।